बस खाली आम्हाला कोणालाही 22 मान्य नाही, 9-10 आम्हाला चालते. तर 22 मधला आमचा विरोध आहे. त्या संदर्भात आम्ही वारंवार खडके साहेबांना बोलतोय. खडके साहेब आणि बिल्डर एक संगनमत झाले नाही. 22 मधलं ते ठाम येते. आम्हाला कोणालाही 22 मध्ये महिन्यात खाली करायची मागणी केली आहे ना, त्यांना फक्त 7 घरांचा आलोचन झाली. त्यांनी आमचा प्रकल्पाला विरोध नाही झाला. तुम्ही प्रकल्प करा, आम्हाला खायला द्या. सरकारकडून तुम्हालाही विनंती आहे, आमचा प्रकल्पाला बिलकुल विरोध नाही. आम्ही शिंदे साहेबांना बी पत्र दिलंय. जवळपास 600 सभासद समजा एखाद्या मिटिंगला तुम्हाला बोलावलं म्हणतो त्याच्यामध्ये 10 सभासद, 6च्या मागे 1 ते 10 सभासद तुम्ही ठरवून या मिटिंग बोलावतो. तुम्ही नावं काढून द्या मला. मिटिंग बोलावतो आणि असं वाटलं की इथे मिटिंगचं कसं सध्या तुम्ही काळजी करू नका. मुंबईत मी त्या एसआरच्या लोकांना बोलवतो. मित्राला एक विश्वास देते प्रत्येकाला पर्याय ताबडतोब मिळालं पाहिजे. त्यांनी बांधकाम केलं बरोबर आहे. 10 मजल्याच्या 12 मजले काय पद्धतीने परवानगी आहे, बिल्डिंगच्यासाठी समजा जागा पूर्ण नाही तर मग त्या जागेतल्या लोकांचं काय करायचं हे सगळी आपण चर्चा करू. आणि जागेकरांनी निवेदन तुमचं केलं. आम्ही उपसभापती आहेत, नेता एकनाथजी शिंदे नगरविकास मंत्री आहेत. तुम्ही निवेदन त्यांना पण दिले, साहेबांना पण दिले. निवेदन दिले, पण त्याच्याबरोबर आणि सरकारची भूमिका कशी तुमच्या बाजूने होईल यासाठी मी प्रयत्न करेन. या बिल्डरच्या पाठीमागे किंवा त्यांच्या पाठीमागे कोण अजून सूत्रधार आहेत मला माहिती नाही. मला दांडेकर सिलेक्टर दुसऱ्या मोडाला उभे राहिला तेव्हा मी फक्त काही उभी राहिली तुम्हाला माहिती आहे. आम्ही थांबवलेले आहेत. आम्ही कायम गरिबांच्या आणि झोपडपट्टी वासियांच्याच बाजूने असतो. तर त्यांच्या बाजूने कोण बाहुबली असतील तर आम्ही पण तेवढंच तुम्ही पण बाहुबली आहात. आम्ही तुमच्या बरोबर आहोत. फोन करून त्यांना काम दाखवायला वाचून त्याप्रमाणे कारवाईचा थोडा